नमस्ते बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025 मराठी गणित विषयाची प्रश्नपत्रिका आहे. याची आपण उत्तरसूची पाहूयात. माझ्याकडे प्रश्नसंच ए आहे, त्याच्यानुसार तुम्ही चेक करा. ओके, आता पहिला प्रश्न आहे बघा. मराठी, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. शरण जाणे, नाक घासणे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे, अक्षर जुळवायचे आणि एक शब्द बनवायचा आहे आणि त्याच्यातलं शेवटचं अक्षर पर्यायातून निवडायचं आहे. मग याच्यापासून शब्द बनतोय गरजवंत आणि त्यातलं शेवटचं अक्षर आहे त. ओके, आता इथं प्रचिती यासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. प्रचिती म्हणजे अनुभव. ओके, आता इथं काय करायचे आहेत आपल्याला, इथं अक्षरं भरायचे आहेत ह्या पर्यायापैकी आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. मग आता आपण पर्याय क्रमांक 3 बरोबर येतोय बघा. रास, इथं रा असं पहिला शब्द भरला, नंतर आरती, आसन आणि आरंभ, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, इथं ही जी ओवी दिलेली आहे ती कोणाची ओवी आहे, तर संत शेख महम्मद. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, या ओवीची रचना कोणी केली आहे, संत शेख महम्मद. ओके, प्रश्न क्रमांक 6 आहे, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उत्तरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर उत्तम मध्यभागी येणारा शब्द. 7वा प्रश्न आहे, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द कोणता आहे, तर अहिल्याबाई हा अलंकारिक नसलेला शब्द आहे. ओके, 8वा प्रश्न बघा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे आपल्याला. तर त्याचं उत्तर आहे दंतकथा. पर्याय क्रमांक 4 बरोबर. 9वा प्रश्न आहे, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. चुकीचा, तर सिंहाची जाळी हे चुकीचं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 10, खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. वेब म्हणजे आंतरजाल, चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. आता हा उतारा आहे. उतारामध्ये बघा, तुम्ही व्यवस्थित वाचलाच असेल उतारा. माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही, तर विचाराने. माणसाचे बाह्य सौंदर्य विचाराने वाढत नाही. वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. आणि 13वा प्रश्न आहे, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे, तर परिश्रम करणे. मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे. ओके, आता कविता दिलेली आहे. कवितेवरती प्रश्न. आठवण कुठे लपलेली नसते, तर वसंतातल्या मोहरात आठवण लपलेली नसते. 15वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे, तर तन्मय. ओके, आणि 16वा प्रश्न आहे, आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे, तर त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके, आता 17वा प्रश्न आहे. ओके, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. उठवीसी. ओके, हे क्रियापद आहे. 18वा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे, तर माळी, तो माळी, बाकी ती पोळी, ती थाळी, ती चाळी. ओके, म्हणून पुल्लिंगी शब्द आहे माळी. 19वा शब्द आहे, वचन प्रकारानुसार वेगळा शब्द. देव, बाकी ते सगळं येते, ते लिंबू, ते मूल, ते संत्रे, पण तो देव असं येतं, त्याच्यामुळं तो काय आहे, वचन प्रकारानुसार काय आहे, वेगळा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग तुम्हाला ओळखायचा आहे. आता उद्देश्य भाग म्हणजे ज्याच्याविषयी वाक्यामध्ये बोललेला आहे तो म्हणजे उद्देश्य भाग असतो. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. ओके, आता हे कोणाविषयी बोललं आहे, तर मानसीच्या धाकट्या मुलगाविषयी बोललेलं आहे, है की नाही. म्हणून मानसीचा, फक्त धाकटा मुलगा येणार नाही, तर तो कसला आहे, धाकटा मुलगा येणार, आणि तो कोणाचा आहे, तर मानसीचा आहे. मानसीचा धाकटा मुलगा, पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत, तर एकूण 5 अशुद्ध शब्द आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 22,
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे, म्हणजे तुम्हाला हे 3 प्रश्न एकमेकांवरती आधारित आहेत. हे व्यवस्थित तुम्हाला तिन्ही प्रश्न आधी वाचायचे आहेत, नंतर टिक करायचं आहे. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते. तर मल्ल उत्तर आपण शेवटी बघूयात. ठीक आहे, पहिल्यांदा 3 प्रश्न वाचून घेऊयात. त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. म्हणजे ह्या 3ऱ्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येणार आहेत हे बाकीचे 2 प्रश्न. मग प्रत्येकाची पिळदार काय असते, तर शरीरयष्टी असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार आहे इथं. मग हे कोणाविषयी लक्षात येत आहे आपल्याला, तर हे मल्ल. ओके, मल्लांविषयी इथं सांगितलेलं आहे. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते, त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती आणि प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. ओके, आता 25वा प्रश्न आहे. एक अर्थपूर्ण म्हण लपलेली आहे, ती शोधून त्याचा योग्य अर्थाचा पर्याय इथं निवडायचा आहे. तर खाव्या अंदिली धार, म्हणजे दिव्याखाली अंधार ही म्हण आहे. मग त्याचा अर्थ काय होतो, तर मोठ्या माणसात देखील दोष आढळतात, हा त्याच्या अर्थाचा त्या म्हणीचा अर्थ आहे. ठीक आहे, 25 प्रश्न मराठीचे झालेले आहेत. आता आपण गणिताकडे वळूयात. बघा, गणिताचं स्पष्टीकरण पुढं तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. ओके, आता 26वा प्रश्न काय आहे. 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर किती. सरळ काय इथं करायचं आहे, किलोग्रॅम आणि ग्रॅम ह्यांची बेरीज करायची आहे. इकडं ग्रॅममध्ये किलोग्रॅम लिहिले, ग्रॅममध्ये ग्रॅम लिहिले आणि ह्यांची बेरीज केली. 45 किलोग्रॅम आले आणि 250 ग्रॅम आले. पर्याय क्रमांक पहिला बरोबर येतोय. इथं सरळ बेरीज करायची ह्यांची. बेरजेचं साधं सोपं उदाहरण आहे. बेरीज केल्यानंतर किती आलं, 9,01,000. पर्याय क्रमांक 3 बरोबर येतोय. ठीक आहे, आता इथं उत्तर त्या क्रमाने मांडणी करायला सांगितली या अपूर्णांकाची आणि त्यातला पहिला अपूर्णांक आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज करायला सांगितलेली आहे. उतरता क्रम लिहिला. इथं छेद समान आहे, त्याच्यामुळे नेहमीप्रमाणेच आपला उतरता क्रम येणार आहे. पहिल्यांदा मोठा, नंतर छोटा असं उतरता क्रम येणार आहे. त्यातला पहिला अपूर्णांक 9/4 आणि मधला 5/4 ह्यांची बेरीज केली, 14/4 आलं. तो इथं पर्यायात नाही आहे, मग त्याचं काय केलं, संक्षिप्त रूप केलं, मग 7/2 आलं. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे 7/2 पर्याय क्रमांक 2 बरोबर. 29वा प्रश्न काय सांगितला आहे. शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो, 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलोग्रॅम कांदे व 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली, तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले. मग पहिल्यांदा इथं 45 रुपये किलोग्रॅमना अर्धाच किलोग्रॅम घेतले, त्याच्यामुळे 45च्या अर्धा करून घ्यायला लागतील आपल्याला. 45च्या अर्धा 22.5 होतात. नंतर 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलोग्रॅम घेतले. 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम. मग 30 रुपये एका किलोग्रॅमचे आणि अर्धा किलोग्रॅमचे 15 रुपये, असे 45 रुपये झाले. नंतर पुढे काय सांगितले, कांदे 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम घेतलेत. मग एका किलोग्रॅमचे 56 रुपये आणि पाव किलोग्रॅमचे 14 रुपये, असे 70 रुपये झाले. आणि ह्या सर्वांची बेरीज झाली 137.5. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे 30वा. बघा, शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल. ओके, आता 32 दिवस आपल्याला मोजायचे आहेत. मग कसं मोजणार आपण, डायरेक्ट सरळ इथं 2 मे पासून लागलेलं, त्यामुळे फक्त ह्या मे महिन्यातला एकच दिवस फक्त वजा करायचा आहे आपल्याला. 31 मधनं 1 गेले, 30 राहिले, म्हणजे मे महिन्याचे 30 दिवस आले. आणि जूनचे 2 दिवस मग घ्यावे लागतील, कारण 32 दिवसांची सुट्टी आहे म्हणून. मग 3 जूनला शाळा सुरू होणार आहे. 3 जूनला शाळा सुरू होणार आहे. ओके, नंतर आपल्याला हे माहीतच आहे, 29 तारखेचा जो वार आहे तो 1 तारखेचा जो वार आहे तो 29ला येतो, 2 तारखेचा वार आहे तो 30ला येतो आणि 3 तारखेचा वार हा 31ला येतो. त्यामुळे इथं 2 तारखेवरून आपण डायरेक्ट 30 तारखेवरती जाणार आहे, कारण आपल्याला इथं काय करायला सांगितलं आहे, वार काढायचे, आपल्याला तारीख नाही काढायची, वार काढायचा आहे. त्यामुळे 2 तारखेचा वार हा 30 तारखेला येणार आहे. त्यामुळे 2 वरून आपण डायरेक्ट 30 तारखेला जाणार आहोत, सोमवार येणार आहे तिथं. मग परत सरळ मोजत गेलं तरी चालतंय. 31ला मंगळवार, 1ला बुधवार, 2ला गुरुवार आणि 3ला मग शुक्रवार येतोय. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. इथं 31वा प्रश्न काय आहे. राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटारसायकल 64,250 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला. ओके, इथं 58,500ला घेतलेली आहे आणि ती जास्त किमतीला विकलेली आहे 64,250ला, म्हणजे इथं ऑब्व्हियसली नफाच झालेला आहे. मग तो किती नफा झाला, तर फक्त दोघांची वजाबाकी करायची. मला 5,750 रुपये नफा.
32वा प्रश्न, इष्टिकाचितीला अनुक्रमे किती पृष्ठ आणि कडा असतात? तर 6 पृष्ठ असतात आणि 12 कडा असतात. ओके. आता या आकृतीतले त्रिकोण मोजायचे आहेत. आता हे कसे मोजलेले आहेत हे तुम्हाला इथं सविस्तरपणे मी मोजून दाखवलेले आहेत. प्रत्येक कप्प्यात नंबर टाकून घेतले. मग एकाचा एक नंबर असलेले किती त्रिकोण आहेत? 2 असलेले किती त्रिकोण आहेत? इथं लिहिलेले आहेत. 3 असलेले किती आहेत? 4 असणारे किती? म्हणजे 4 अंक मिळून किती त्रिकोण होत आहेत असं. ओके. आणि ह्या सर्वांची बेरीज केल्यानंतर उत्तर येत आहे 13. या आकृतीमध्ये एकूण 13 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 34 काय आहे बघा. 10,8 दराने 3500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? साधा सोपा प्रश्न आहे. सरळ व्याज काढण्यासाठी मुद्दल गुणले दर गुणले काळ छेद 100 हे सूत्र आपलं नेहमीप्रमाणे वापरायचं आणि सूत्रात किमतीवरून उत्तर काढायचे. 560 रुपये आलं पर्याय क्रमांक 2 बरोबर. ओके. आता इथं तुम्हाला चित्ररूप माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न, पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? ओके. मग इथं सोडवून दाखवले तुम्हाला बघा. पोपटांची संख्या एक चित्र बरोबर प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवायचं. 4 पक्षी, मग एक त्रिकोण म्हणजे 4 आहे. मग पोपट बघा एकूण किती आहेत? 7 आहेत. मग 7 चोक 28. सुतार पक्षी किती आहेत? तर एकूण 3 चित्र आहेत म्हणजे 3 गुणिले 4, 3 चोक 12. आणि ह्या दोघां कितीने जास्त आहेत म्हटल्यानंतर वजाबाकी करायची. मग 24 वजा 12 केल्यानंतर उत्तर आलं 16. 16ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता 36वा, मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? मग मोरांची संख्या ही किती आहे? तर एकूण संख्या एकूण किती आहेत? तर 80 आले. एकूण 20 पक्षी आहेत. मग 20 चोक 80. मग 80 एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहेत? मग एकूण पक्ष्यांच्या एक्स शेकडा आहेत असं म्हणूया. एक्स मानू आपण. किती आहे ते माहीत नाही आपल्याला. मग हे कॅल्क्युलेशन केलं आपण. एक्सची किंमत काढण्यासाठी हे 80 आणि 16 इथंच कट झालं आणि जे काय राहिलं इथं 8 राहिलं, इथं 10 राहिलं, हे इकडं आलं. 8 इथं अंशाला इकडं आलं तर खाली जाणार आहे छेदाला. हे 10 इथं छेदाला इकडं आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या विरुद्ध आल्यानंतर काय जाणार आहे? ते अंशाला जाणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन करून आपण उत्तर काढलं 20%. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके. आता 37वा प्रश्न बघा. एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर व त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? ओके. मग आता आयताची परिमिती दिली आपल्याला 38, लांबी दिली 12. मग ही लांबी इकडं 12, ही 12, 12 आणि 12 दोन्ही 24 झाली. 38 मधनं 24 गेले, 14 राहिले. मग 14 ह्या बाजूची 7 लांबी झाली, ह्या बाजूची 7 झाली, रुंदी झाली आहे की नाही. मग ती रुंदी आली 7, लांबी आली 12, दिलेलीच आहे. मग आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणिले रुंदी, 12 7 84. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके. आता इथं 38वा प्रश्न, एमची किंमत दिली 4, एनची 2. तर हे पदावली सोडवायची आपल्याला. ही पदावली नेहमीप्रमाणे सोडवली. त्याचं उत्तर आलं 10. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले. आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले. तर किती कागद शिल्लक राहिले? ओके. तर 2 रिम म्हणजे 80 डझन, त्याच्यातून हे 44 कुठून आले? तर हे 4 डझन आणि आणखी 2 दस्ते म्हणजे हे 4, म्हणजे असे एकूण 44 डझन कागद हे वजा करावे लागतील. 80 मधून आले 36 आणि हे 36 डझन म्हणजेच 3 ग्रोस कागद असतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता 40वा प्रश्न, 40 दशक गुणले 10 दशक बरोबर किती? 40 दशक म्हणजे 400 आणि 10 दशक म्हणजे 100 आणि ह्यांचा गुणाकार केल्यानंतर किती येतं उत्तर? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके. 41वा प्रश्न, कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? मग रेखांकित केलेला भाग किती आहे? तर एकूण रेखांकित केलेला भाग 3 आहे. एकूण भाग किती आहेत? तर 9 आहेत. मग 3/9, 3/9 म्हणजेच 1/3. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 1/3. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? तर इथं सगळं आपल्याला इथं बघावं लागेल, पदावली सोडवावे लागतील. तर इथं पर्याय क्रमांक 4 मधले जर चिन्ह ठेवले तर ही पदावली बरोबर येते. बरोबर 50 उत्तर येत आहे. हे सोडवून तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. हे अंक दिलेले आहेत, प्रत्येकी एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती? मग संख्या बनवली पहिल्यांदा आपण. तर संख्या किती झाली? 30,476 ही संख्या झाली. 5 अंकी लहानात लहान आणि समसंख्या आणि त्याची निमपट म्हणजे भागिले 2 केलं. मग उत्तर किती आले बघा? पर्याय क्रमांक 4 मध्ये 15,238. 44वा प्रश्न काय आहे? तर आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर व 65,500 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले. तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले?
मग काय सरळ बेरीज करायची आपल्याला. 4.25 लाख म्हणजे 3,75,000 आणि 65,000 म्हणजे 65,250 रुपये यांची त्यांनी काय केलं आहे, खरेदी केलेली आहे. तर एकूण किती खर्च होईल, मग बेरीज केली फक्त. उत्तर किती आलं, 4,40,250. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके. आता 45वा प्रश्न काय, 7/17 वजा चौकट बरोबर 2/51. तर चौकटच्या जागी कोणता अपूर्णांक येईल, तर चौकटच्या ठिकाणी 19/51 येणार आहे. ओके, कारण इथं 51 खाली छेदात येण्यासाठी 17ला कितीनं गुणायला पाहिजे, 3नंच गुणावं लागणार आहे. मग 17ला 3नं गुणल्यानंतर वरच्या 7ला पण 3नंच गुणावं लागेल. 7×3 = 21 झालं. मग ह्या 21/51 याच्यातून किती वजा केल्यानंतर 2/51 येणार आहे, तर 19/51 वजा केल्यानंतर 2/51 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक पहिला बरोबर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते. तर सई दररोज किती अंतर चालते. आता हे चौरसाकृती बाग आहे, त्याची बाजू किती दिलेली आहे, 112 मीटर दिलेले आहे. मग 5 फेऱ्या मारते, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एका फेरीचं अंतर काढावं लागेल. मग 112 गुणिले 4 करावं लागेल, म्हणजेच चारी बाजूंचं मिळणार आहे आपल्याला 448 झाले. आणि अशा एकूण 5 फेऱ्या मारतीये, म्हणजेच 2240, म्हणजेच 2 किलोमीटर आणि 240 मीटर. ओके, पर्याय क्रमांक तिसरा बरोबर येतोय. आता 47वा प्रश्न बघा. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली. तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. मग पहिल्यांदा जी पोहोचलेली वेळ आहे ह्याचं 24 ताशीमध्ये रूपांतर करणार आपण. मग याचं किती झालं, 2:15 म्हणजेच 14:15 झाली. आणि ह्या दोघांची वजाबाकी करणार, 10:20 आणि 14:15 ह्यांची वजाबाकी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 24 तास ॲड करावे लागणार आहेत. का, कारण ही दुसऱ्या दिवशीची वेळ आहे म्हणून. आणि मग उत्तर येते आपलं 27 तास आणि 55 मिनिटे. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. ओके, आता नेक्स्ट बघा. p+4 ही एक विषम संख्या आहे. तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती होईल, तर 7वी समसंख्या काढण्यासाठी आता प ही एक विषम संख्या आहे ना, मग विषम संख्या 1 धरूयात. मग 1 मध्ये 4 मिळवले झाली 5. मग 5 नंतर क्रमाने कितवी विचारली आपल्याला, 7वी समसंख्या. तर 7वी समसंख्या येते 17. मग p+17 असं असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. ओके, आता एक कपाट 5,650 रुपयानं विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतो. तर कपाटाची खरेदी किंमत किती होईल, तर त्याचं उत्तर येणार आहे 7,000 रुपये. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. 50वा प्रश्न. 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील, तर 200 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे 200 गुणिले 40 आणि 500 रुपयाच्या किती येतील म्हणजे 500नी भागायचं आहे. याचं उत्तर आलं 16. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही, तर 217ला 17ने भाग जात नाही. बाकीच्या सगळ्यांना संख्यांना 17ने निशेष भाग जातोय. ओके, आता 52वा प्रश्न बघा. शामरावांनी दुकानातून 1485 रुपयाचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 10 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली. तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या. ओके, एकूण किती नोटा दिल्या असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. ओके, आता बऱ्याच जणांनी काय केलं, फक्त इथपर्यंतच उत्तर काढलं आणि पर्याय क्रमांक पहिलाच आलं त्यांचं बरोबर. तर तसं नाही आहे. ह्या एकूण रकमेला ह्या सर्व नोटांच्या बेरजेने भागायचं असतं. एकूण रक्कम आहे 1485, त्याला 5 + 10 + 50 आणि 100 ह्यांनी भागायचं म्हणजे 165 आलं. भागाकार केला 9 उत्तर आलं. मग ही एक प्रत्येक प्रकारची नोट झाली ती. मग अशा एकूण किती प्रकारच्या नोटा आहेत, तर 4 प्रकारच्या नोटा आहेत, म्हणून गुणिले 4, 9 चौक 36. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल. ओके, बघा. आता एक संख्या कोणतीही माहीत नाही आपल्याला, त्याचं सूत्र आहे बघा काढण्यासाठी, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग त्या सूत्रात किमती भरूयात आपण. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. सूत्रात किमती भरल्यानंतर उत्तर आलं, सोडवल्यानंतर 652 आणि त्याला 30नं भागणार आहोत, कारण त्या संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल असं विचारले आपल्याला. मग 652ला 30नं भागल्यानंतर भागाकार 21 आणि बाकी 22 उरणार आहे. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर येतोय. आता
प्रश्न क्रमांक 54 आहे, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3.5/7 होईल? ओके, मग ह्याचंच आपण अंशाधिकमध्ये रूपांतर करून घेऊया, म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 7 त्रिक 21, 21 आणि 5 26, मग 26/7. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? तर 450चे 36% काढायला लागतील, म्हणजे 36/100. कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर 162 येते. पर्याय क्रमांक 3 बरोबर. ओके, आता 56वा. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती असेल? ओके, आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास. सर्वात मोठी वर्तुळाची जीवा म्हणजे व्यास असतो, म्हणजे व्यासाची लांबी जर 15 असेल तर त्रिज्येची त्याच्या अर्धी असणार आहे. 15च्या अर्धी मग 7.5 सेंटीमीटर. ओके, आता 57वा प्रश्न. 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत? ओके, मग आता 60चे विभाजक सगळे काढून घेतले, 12 आले, आणि 75चे सर्व विभाजक 6 आले. ते कोणते कोणते आहेत ते इथं दिलेले आहेत सगळे. आता कितीने जास्त आहेत? मग हे 12 आणि हे 6ने जास्त आहेत. आता 58वा प्रश्न. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा म्हणजे ज्या दोन संख्यांचा एकच सामायिक विभाजक असतो त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. अजून सहमूळ संख्या कोणत्या असतात? तर क्रमवार संख्येची जी जोडी असते ती पण सहमूळ संख्यांची जोडी असते. मग अशा कोणकोणत्या आहेत? तिथल्या 16, 61, 21, 22 आणि 17, 19 अशा 3 आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 59वा प्रश्न. 5.087 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? मग 4ची स्थानिक किंमत आहे 0.4, 7ची आहे 0.007 आणि ह्यांचा गुणाकार 0.0028. पर्याय क्रमांक 4 बरोबर येतोय. ओके, आता 60वा प्रश्न. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? 56 भागिले 8, 8 7 56, पण किती ठिकाणी कापावी लागेल? म्हणजे एका ठिकाणी आपल्याला कमीच ठिकाणी, म्हणजे जर तुकडे जास्त एका ठिकाणी कमी कापल्यानंतर तुकडे जास्त होतात, म्हणजेच -1 त्याच्यातनं करावं लागणार आहे. म्हणजे 6 ठिकाणी दोरी कापावी लागेल, मग तुकडे 7 होणार आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न आहे 61वा. 120चे 15% बरोबर चौकटचे 12%, तर चौकट बरोबर किती? मग सरळ सोपं आहे. 120 गुणिले 15 करायचं आणि 12 आणि त्याला भागायचे. ह्या टक्केला टक्के कॅन्सल होतात आणि याचं उत्तर येणार आहे 150. पर्याय क्रमांक 4 बरोबर. सोबतच्या आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहेत? मग लघु कोण इथं आलेत 9 आणि विशाल कोण आहे 1. दोघांची वजाबाकी केल्यानंतर 8. पर्याय क्रमांक 2 बरोबर येतोय. 63वा प्रश्न आहे. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर 13,500 म्हणजे 12,750 आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंकांमध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 64वा प्रश्न आहे. 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? तर पर्याय क्रमांक 1 7.06 असा लिहिता येतो. खालीलपैकी असत्य विधान कोणते आहे? तर असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? तर सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूनी सारख्या दिसतात, हे चुकीचं विधान आहे. सर्व त्रिमितीय वस्तू या सर्व बाजूनी सारख्या दिसत नाहीत. ओके, घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात, हे बरोबर आहे. त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय, हे पण बरोबर आहे. आणि त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही मापे मोजता येतात, हे पण बरोबर आहे. म्हणून चुकीचं असत्य विधान 3. 66 प्रश्न. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान संख्या विषम संख्या मिळेल? तर मोठ्यात मोठी 5 अंकी 99,999. त्याच्यातून कोणती संख्या वजा केल्यास त्यापेक्षा आपण 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या म्हणजे 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या विचारली म्हणून 1001 ही वजा करूयात. मग उत्तर आला आपला 98,988. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 67. एक घड्याळ 4,560 रुपयास विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? मग नफा वजा करूयात. 4,560 मधून 470 वजा केल्यानंतर खरेदी किंमत मिळणार आहे आपल्याला 4,090. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके, 68वा प्रश्न. 1 तास 22 मिनिटं 15 सेकंद बरोबर किती? मग ह्या सगळ्याचं सेकंदात आधी रूपांतर करूया. एका तासाचे 3,600 सेकंद,
22 मिनिटांचे 1320 मिनटं सेकंद 22 मिनिटाचे 1320 सेकंद आणि हे 15 सेकंद ह्यांची सर्वांची बेरीज केल्यानंतर 4935 पर्याय क्रमांक दुसरा बरोबर येतोय. 69वा प्रश्न आहे. 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मग दशक स्थानच्या अंकाची, दशक स्थानी 2 आहे, 2ची स्थानिक किंमत झाली 20 आणि 1000 स्थानी 8 आहे, 8ची स्थानिक किंमत झाली 8000. मग किती पट आहे म्हणून 20 भागिले 8000 केल्यानंतर उत्तर येतं 1/400 पर्याय क्रमांक दुसरा बरोबर येतोय. परत 70वा प्रश्न आहे बघा. अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? म्हणजे 5 आणि 1 या 5ची दर्शनी किंमत 5च, 1ची दर्शनी किंमत 1च, दोघांचा गुणाकार 5 1 5 पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. खूप सोपी प्रश्नपत्रिका आली आहे. ओके. आता 71वा प्रश्न आहे. कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे? तर ह्या पहिले 3 बरोबर येत आहेत, चौथं मात्र काय आहे? चुकीचं आहे. ओके. आता 72वा प्रश्न आहे. हे 5 0 4 8 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर ही येते, भाग घालवून बघितला, 86,504 ही मोठ्यात मोठी 8ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. आता 73वा प्रश्न. रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? मग 37 गुणिले 27 करायला लागेल, कारण 37 रुपयांनी 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली, मग त्याचे 999 रुपये झाले आणि त्या सर्व साखर त्यांनी 940 रुपयाला विकली. मग किती रुपये नफा झाला किंवा तोटा झाला? तर वजा 940 करावे लागतील, 59 रुपये तोटा झालेला आहे. ओके. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. आता 74वा प्रश्न. इथं दशादशे 12.5 दराने 6000 रुपयाचे सरळ व्याज 3750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? सूत्रानुसार केलं, सरळ व्याज इकडं लिहिलं आणि इकडं मुद्दल गुणिले व्याजाचा दर आणि इकडं काळ, 12.5 म्हणजेच 12.5. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं 5 वर्षे. 75वा प्रश्न. आरोहीने दुकानातून 17 रुपयांची वही, 17 रुपयांचे दही, 72 रुपयांचे दूध व 56 रुपयांचे पनीर घेतले तर दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? तर 17 रुपये, 72 रुपये आणि 55.75 यांची सर्वांची बेरीज केली. 56 म्हणजे 55.75 ह्यांची बेरीज केली आणि ती 200तून वजा केली, 55.25 उत्तर येणार आहे. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. ऑनलाईन क्लास आपला सुरू आहे इयत्ता 5वीसाठी. ऑनलाईन क्लाससाठी तुम्हाला या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. स्वाती भोसले, 90 96 800 252. 90 96 800 252 या नंबरवरती कॉल करायचा आहे. ओके. धन्यवाद.